अजितदादा आमच्याकडे या आणि मुख्यमंत्री व्हा अशी थेट ऑफरच आता अजितदादांना मिळाली आहे। मित्र हो, नमस्कार। अनेक वर्ष बघा राजकारणामध्ये काम करीत असल्यावर कधीतरी आपण एकदा मुख्यमंत्री व्हावं असं कोणालाही वाटू शकतं। राजकीय महत्वाकांक्षा असण्यामध्ये काही गैरही नाही, पण मोजक्या काही नेत्यांचीच अशा प्रकारची स्वप्न साकार होतात। मुख्यमंत्री पदाचं स्वप्न सतत पाहणारे आपले एक नेते म्हणजे अजितदादा पवार। उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला, पण अजून तरी मुख्यमंत्री पदाची खुर्ची काही त्यांना मिळू शकलेली नाही। शरद पवार यांचा पक्ष फोडून ते जेव्हा भाजपसोबत गेले त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री होता येईल अशी अपेक्षा देखील त्यांची होती, पण त्यांना या खुर्चीच्या जवळपास सुद्धा फिरकता आलं नाही। अद्याप आपल्याला मुख्यमंत्री होता आलं नाही ही त्यांच्या मनातली सल आहे, आणि ही सल त्यांनी कधीही लपवून ठेवलेली नाही। अनेक वेळा त्यांनी आपली मुख्यमंत्री पद मिळवण्याची इच्छा आहे ती त्यांनी प्रकट देखील केली। आता गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री पद मिळण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। मलाही अनेक वर्षापासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय असं अजित पवार म्हणाले। यानंतर त्यांनी या वक्तव्यावर बरीच सारवासारवही केली, कारण या विषयावर राजकारणामध्ये मोठी चर्चा घडून आली। इकडची मतं, तिकडची मतं, विरोधकांची मतं, या सगळ्या गोष्टीची सरमिसळ याच्यामध्ये झाली। कुणी खिल्ली उडवली तर कुणी समर्थन देखील केलं। अजितदादा पवार आणि मुख्यमंत्रीपद यावर बघा आधीही अनेकदा चर्चा झाल्या, पण यावेळी झालेल्या चर्चेमध्ये राज्याच्या राजकारणाची दिशा पुन्हा एकदा बदलते की काय असा प्रश्न पडला तर आश्चर्य वाटण्यासारखं नाही, कारण आता खरोखरच अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू लागलेली आहे। अजितदादा आमच्याकडे या आणि मुख्यमंत्री व्हा अशी थेट ऑफरच आता अजितदादांना मिळाली आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी अजितदादांना मुख्यमंत्री पदाची ऑफर थेट देऊन टाकली आहे, पण ती जाहीरपणे देऊन टाकलेली आहे। विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाविकास आघाडीमध्ये पुन्हा परत येण्याची खुली ऑफर दिली। खरं तर म्हणजे जर काही घडायचंच असेल तर ते अशा प्रकारे खुली ऑफर देत नाहीत, हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे। काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायचं आहे पण अद्याप योग आला नाही असं विधान केलेलं होतं, आणि हाच धागा पकडून विनायक राऊत यांनी अजित पवार जोपर्यंत महायुतीत आहेत तोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यामुळं मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत यावं अशी ही खुली ऑफर विनायक राऊत यांनी दिली। विशेष म्हणजे बघा, सध्या भाजपामध्ये असलेले नारायण राणे यांनीही अजित पवारांना एक साथ घातली आहे। अजित पवार साहेब, तुमच्या धमक आहे, घ्या सगळ्यांना बरोबर। मराठी माणूस महाराष्ट्रात कुठं आहे आणि मागं का आहे याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा। मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा। एकत्र येण्याची हाक द्या, नाही आले तर सोडून द्या। जशी आज हाक दिली तशी हाक द्या, हे तुमचं पहिलं पाऊल आहे, पुढचं पाऊल पडू द्या। कुणी नाही आलं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आवाहन नारायण राणे यांनी अजित पवार यांना केलं। अर्थातच याचीही मोठी चर्चा राजकारणात होऊ लागली आहे। पण उद्धव ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊत यांनी अजितदादांना दिलेली ऑफर उगीच द्यायची म्हणून तर नक्कीच दिलेली नसावी ना हो। अर्थात बघा, अशा कुठल्याही ऑफर्स अशा उघडपणे, अशा जाहीरपणे, अशा पत्रकार परिषदेमध्ये कधीही दिल्या जात नसतात, पण यातून काही घडामोडीची सुरुवात मात्र नक्की होत असते। भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीकडून कपटी राजकारण करून सत्ता हिसकावून घेतली। त्यानंतर महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये सुद्धा फारसं यश मिळालं नाही, पण तरीही राजकारणात सत्तेची गणित जुळवण्याचे प्रयत्न होतच असतात, कुठलेही पक्ष असले, कुठलेही आघाड्या असले तरी। आणि त्यात काही फार मोठं अगदी अशक्यच असतं असंही कधी नसतं। अजित पवारांनाही काहीही करून बघा एकदा तरी मुख्यमंत्री व्हायचंच आहे, आणि आता त्यात महाविकास आघाडीकडून ही ऑफर त्यांना मिळालेली आहे। त्यामुळं पडद्याआडून काहीतरी शिजतंय का
याची शंका अनेकांना येऊ लागली. अजित पवार हे सध्या हात झटकून मोकळे होतील अशा चर्चेमध्ये, अशा ऑफरमध्ये काही तथ्य नसतं वगैरे वगैरे, त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते सांगून सुद्धा टाकतील. पण तशीच काही परिस्थिती निर्माण झाली तर अजितदादा काहीही निर्णय घेऊन मोकळे होतील. त्यांचा तसा इतिहास सुद्धा आहे. आपल्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे अलीकडे आपण पाहिलेलं आहे. आता या ऑफरचंही काय होणार पुढं, लगेच काय होईल असं नाही, पण याचे परिणाम काही दिवसानंतर तरी नक्की दिसतील असं आपल्याला वाटतं. ते दिसतील न दिसतील पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.